आज मी बनवणार आहे चवळीची भाजी। इथे मी चवळी कुकरला लावून घेतली 2 शिट्या करून। इथे मी कांदा भाजून घेतलाय, खोबरं, 4 लसूण आणि गरम मसाला। आता हे सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे, वाटण करून घेणार आहे। इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। इथे मी मसाले घेतलेत, लाल तिखट, हळद आणि थोडासा मालवणी मसाला। तुम्ही गरम मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता। आता इथे मी मिक्सरला जे मी सगळं भाजून घेतलं होतं तेलावर, ते मी सगळं वाटून घेणार आहे, वाटण करून घेणार आहे। सो आता इथे मी वाटण लावणार आहे मिक्सरला। ते बघू शकता आपलं वाटण तयार आहे। आता मी भाजीची फोडणी घालते। इथे मी कढई ठेवली आहे, कढईत थोडं तेल घालायचं आहे। तेलावर आपल्याला कांदा टोमॅटो घालायचा आहे चिरून घेतलेला। आता हा परतवून झाला की आपल्याला जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर जे मी वाटण करून घेतलेलं ते घालून घेतलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला ढवळायचं आहे, गरजेनुसार पाणी घालून मीठ घालायचं आहे। कढीपत्ता मी वरतून घातला आहे आणि एक उकळी देऊन नंतर मी जे शिजवून घेतलेली चवळी होती ती घालून घेतली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक 5-7 मिनटं झाकण ठेवून झाकणवर पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून चवळी शिजावी चांगली अजून। आता 5-7 मिनटं झाली आहेत, बघू शकता चवळीची भाजी किती छान झाली आहे। तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।